द्वारकाबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलंय नाही का? ते सुवर्ण शहर ज्याचा उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आहे. पण कधी विचार केलाय का की ही फक्त एक पौराणिक कथा आहे की समुद्राच्या लाटांखाली दडलेलं एक ऐतिहासिक वास्तव? चला आज याच रहस्याचा शोध घेऊया. 5000 वर्षे जुनी, एवढी जुनी एखादी पौराणिक कथा खरी असू शकते का? हा प्रश्न साधा नाहीये, कारण हाच प्रश्न आपल्याला इतिहासाच्या एका अशा वळणावर घेऊन जातो जिथे श्रद्धा आणि विज्ञान एकमेकांना भेटतात. 1983 साल, ठिकाण अरबी समुद्र. काही पाणबुडे समुद्राच्या आत गेले आणि त्यांना असं काहीतरी सापडलं की इतिहासाचा पायाच हादरला. म्हणजे बघा, या रहस्याची सुरुवात हजारो वर्षांपूर्वी नाही झाली, तर ती झाली अलीकडच्या काळात लागलेल्या एका अविश्वसनीय शोधाने. आणि या शोधाने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. तर काय होतं ते एक बुडालेलं रहस्य? चला पाहूया त्या पहिल्या पुरातत्वीय शोधांबद्दल ज्यांनी या पौराणिक शहराच्या अस्तित्वाचे पहिले संकेत दिले. कल्पना करा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे पाणबुडे समुद्राच्या आत उतरलेत आणि त्यांना काय दिसलं असेल? काहीतरी अविश्वसनीय. तिथे होत्या मानवनिर्मित रचना, मोठे भूमितीय आकारात कापलेले दगड, उंचच उंच कुशलतेने बांधलेल्या भिंती. हे नैसर्गिक असूच शकत नव्हतं. हे स्पष्ट पुरावे होते एका संपूर्ण पाण्याखाली बुडालेल्या शहराचे. जणू काही एक अख्खं शहर समुद्राच्या तळाशी शांतपणे झोपलं होतं. तर मग हे जे शहर सापडलं ते खरंच द्वारका होतं का? हे समजून घेण्यासाठी आपल्याला वर्तमानातून थेट भूतकाळात जावं लागेल. पाहूया की आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये या देवांनी वसवलेल्या शहराचं वर्णन कसं केलंय. कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णाला आपल्या प्रजेला जरासंधाच्या सततच्या हल्ल्यांपासून वाचवायचं होतं. मग त्यांनी काय केलं? त्यांनी थेट समुद्रदेव वरुणाकडे मदत मागितली. समुद्रातून तब्बल 12 योजन म्हणजे जवळपास 153 किलोमीटर जमीन मागितली आणि वरुण देवाने ती जागा दिली. याच जागेवर रचला गेला द्वारकेचा पाया. 9 लाख? हो, बरोबर ऐकलं. भागवत पुराणानुसार द्वारकेमध्ये 9 लाखांपेक्षा जास्त भव्य महाल होते. आणि हे साधेसुधे महाल नव्हते, तर सोनं, चांदी आणि मौल्यवान रत्नांनी जडलेले होते. विचार करा किती प्रचंड वैभवशाली असेल ते शहर. आणि हे शहर फक्त श्रीमंत नव्हतं, तर त्या काळाच्या मानाने प्रचंड प्रगत होतं. म्हणजे बघा, भिंती सोन्याच्या, जमिनी चांदीच्या, बंदराकडे जाणारे एकदम सुनियोजित रस्ते होते, पाणी पुरवठ्यासाठी प्रगत सिंचन प्रणाली होती, बाजारपेठा गजबजलेल्या होत्या, हिरवीगार उद्यानं होती. सगळं काही होतं. म्हणजे एक संपूर्ण आत्मनिर्भर शहर. पण म्हणतात ना, जिथे निर्मिती असते तिथे विनाशही अटळ असतो. एवढं वैभवशाळी शहर, पण त्याचा अंत कसा झाला? ही आहे शाप आणि विनाशाची कहाणी. चला जाणून घेऊया त्या 2 मोठ्या शापांबद्दल ज्यांनी द्वारकेच्या विनाशाची भविष्यवाणी केली होती. पहिला शाप महाभारत युद्धाच्या शेवटी दिला गेला. पुत्रशोकाने व्याकुळ झालेल्या गांधारीने या सगळ्या विनाशासाठी भगवान श्रीकृष्णाला जबाबदार धरलं आणि संतापाच्या भरात त्यांनी शाप दिला, ज्याप्रमाणे माझ्या वंशाचा नाश झाला त्याचप्रमाणे तुझ्याही संपूर्ण कुळाचा नाश होईल. आणि दुसरा शाप दिला गेला तो श्रीकृष्णाचा मुलगा सांब याच्या एकाच चुकीमुळे. झालं असं की सांबने गर्भवती स्त्रीचं रूप घेऊन काही ऋषींची चेष्टा केली. त्यामुळे ते ऋषी खूप क्रोधित झाले आणि त्यांनी शाप दिला, तू एका लोखंडी मुसळाला जन्म देशील आणि तेच तुझ्या कुळाच्या विनाशाचं कारण बनेल. आणि मग बघा, ही भविष्यवाणी कशी खरी ठरली. त्या शापित लोखंडी मुसळाची पोड करून समुद्रात फेकण्यात आली, पण त्याचा एक शेवटचा तुकडा एका माशाने गिळला. तो मासा जरा नावाच्या एका शिकाऱ्याला मिळाला आणि त्याने त्या तुकड्यापासून एक बाण बनवला. दुसरीकडे यदुवंशी गर्विष्ठ झाले होते. मध्यधुंद अवस्थेत त्यांनी आपापसातच युद्ध केलं आणि स्वतःचा विनाश ओढवून घेतला. आणि मग तोच शिकारी जरा याने श्रीकृष्णाच्या पायाला हरिण समजून त्यात शापित बाणाने वेध घेतला. श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर ती भव्य द्वारकानगरी समुद्रात विलीन झाली. ही तर झाली पौराणिक कथा. पण या कथेमागचं सत्य काय आहे? चला आता पुन्हा एकदा 20व्या शतकात येऊया आणि पाहूया सत्याचा शोध कसा घेतला गेला. कशी पुरातत्वशास्त्रज्ञांनी या हरवलेल्या शहरासाठी एक धाडसी मोहीम सुरू केली. हा शोध काही एका दिवसाचा नव्हता, तब्बल 60 वर्षांचा हा प्रवास होता. याची सुरुवात झाली 1963 मध्ये, जेव्हा बेट द्वारकेजवळ पहिलं उत्खनन सुरू झालं. मग 1979 मध्ये डॉक्टर S.R. राव यांनी भारतातल्या पहिल्या सागरी पुरातत्व युनिटची सुरुवात केली. त्यानंतर 1983 ते 92 या काळात त्यांच्या टीमने समुद्राखाली तब्बल 12 मोहिमा राबवल्या. पुढे 2001 मध्ये तर प्रगत सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक सर्वेक्षण सुरू झालं. आणि अगदी अलीकडे 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या स्थळावर एक प्रतिकात्मक डुबकी मारली. म्हणजे बघा किती दशकांची मेहनत आहे यामागे.
पण हा प्रवास सोपा नव्हता, विशेषतः डॉक्टर S.R. राव यांच्यासाठी. त्यांना खूप संशयाचा आणि निधीच्या कमतरतेचा सामना करावा लागला. अनेक जण तर याला त्यांचं धार्मिक वेड म्हणायचे. एक वेळ अशी आली होती की त्यांनी फक्त 800 रुपयांमध्ये मोहीम सुरू केली होती, पण त्यांची चिकाटी आणि विश्वास तो मात्र अटळ होता. आणि त्यांच्या या विश्वासाचं फळ मिळालं जेव्हा पौराणिक कथा आणि वास्तव समोरासमोर आलं. तेव्हा बघा काय झालं. महाभारतात वर्णन आहे एका भव्य तटबंदी असलेल्या शहराचं, आणि डॉक्टर राव यांना समुद्राखाली 30 मीटर खोलीवर 560 मीटर लांब दगडी भिंत सापडली. महाभारतात भव्य महालांचा उल्लेख आहे, तर इथे 30 पेक्षा जास्त मोठे दगडी स्तंभ सापडले, जे एखाद्या मोठ्या इमारतीचा भाग असावेत. ग्रंथामध्ये गजबजलेल्या बंदराचं वर्णन आहे, आणि इथे सापडले प्राचीन दगडी नांगर. हे पुरावे पौराणिक कथेला वास्तवाशी जोडत होते. तर मग पुरातत्वीय पुरावे तर मिळाले, पण विज्ञान काय म्हणतं? आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे विज्ञान श्रद्धेला मिळतं. चला पाहूया त्या आधुनिक वैज्ञानिक पुराव्यांवर, जे द्वारकेचं अस्तित्व आणि तिचा काळ निश्चित करतात. या संशोधनादरम्यान एक असा शोध लागला जो अक्षरशः धक्कादायक होता. तिथे मिळालेल्या एका वस्तूचं कार्बन डेटिंग करण्यात आलं, आणि त्याचं वय किती निघालं असेल? तब्बल 9000 वर्षे. म्हणजे विचार करा, हे तर हडप्पा संस्कृतीपेक्षाही जुनं आहे. या एका शोधामुळे आपल्या प्राचीन इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. ठीक आहे, शहर होतं ते खूप जुनंही होतं, पण मग ते बुडालं कसं? याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळतं समुद्र पातळी वाढीच्या सिद्धांतामध्ये. भूवैज्ञानिक माहिती असं सांगते की सुमारे 5000 ख्रिस्तपूर्व काळात, म्हणजे साधारण त्याच काळात, जागतिक समुद्राची पातळी खूप वेगाने वाढली होती एकाएकी. आणि एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती एखादं किनारपट्टीवरचं शहर सहज बुडवू शकते. म्हणजे पौराणिक कथेतलं समुद्राने शहर गिळलं हा भाग विज्ञानाच्या कसोटीवर खरा उतरतो. आणि शेवटी डॉक्टर S.R. राव यांचं हे एक वाक्य सगळं काहीच सांगून जातं. ते म्हणायचे, मी ग्रंथांना धार्मिक पुस्तकं नाही, तर ऐतिहासिक दस्तऐवज मानतो. आणि याच दृष्टिकोनामुळे ते इतिहास आणि पौराणिक कथा यांच्यातला दुवा शोधू शकले. त्यांनी ग्रंथांना मार्गदर्शक मानलं आणि विज्ञानाच्या मदतीने इतिहास घडवला. म्हणूनच म्हणतात की काही कथा कधीच संपत नाहीत, त्या फक्त पुन्हा जागृत होण्याची वाट पाहतात. द्वारकेची ही कहाणी आपल्याला हेच तर शिकवते की इतिहास, श्रद्धा आणि विज्ञान हे कदाचित एकाच सत्यापर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, आणि समुद्राच्या त्या अथांग खोलीत अजूनशी कितीतरी सत्य पुन्हा जागृत होण्याची वाट पाहत असतील.